जयंत पाटील यांचा राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा, शशिकांत शिंदे होणार नवे प्रदेशाध्यक्ष। संजय शिरसाट प्रकरणात अंजली दमानी यांची उडी पैशांनी भरलेल्या बॅगेचा फोटो एक्सपोज, बॅगेमध्ये पैसे दिसताना कपडे असल्याचं शिरसाट कसं सांगतात, दमानी यांचा सवाल। संजय शिरसाट आणि संजय गायकवाड यांच्यावर एकनाथ शिंदे नाराज, पक्षात बेशिस्तपणा चालणार नसल्याचा दिला इशारा। बॅगेत पैसे असल्याचा संजय राऊतांचा आरोप खोटा, राऊतांविरोधात मानहानीचा दावा करणार मंत्री संजय शिरसाट यांचा इशारा। आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल, आमदार निवासात कॅन्टीनमध्ये मारहाण केल्याच्या व्हिडिओवरून मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलिसात गुन्हा दाखल। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश, रायगड, राजगड, शिवनेरीसह महाराष्ट्रातील 11 आणि तमिळनाडूतील जिंजी किल्ल्याचा समावेश। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना हायकोर्टाचा दिलासा, समीर वानखेडेंची मलिकांविरोधातील अवमान याचिका फेटाळली। बार्शी तालुक्यात शाळेत जाण्याची सोय नसल्यामुळे शालेय विद्यार्थी करतो घोड्यावरून प्रवास, वाहनाची सोय नसल्याने शालेय मुलाची अनोखी शक्कल। जळगावच्या एका शाळेत विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू, विद्यार्थ्यांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा पालकांचा आरोप, सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांचा तपास सुरू। रत्नागिरीतील गणपतीपुळे मंदिरात ड्रेस कोड लागू होणार, तोकड्या कपड्यावर घातली जाणार बंदी, मंदिर कमिटीच्या बैठकीत निर्णय। नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ओझर विमानतळावर नवं टर्मिनस उभारा, देश विदेशातून येणाऱ्या भाविकांसाठी आत्ताच टर्मिनस हे अपुरं, मंत्री छगन भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। इलॉन मस्क यांची अमेरिकेतील टेस्ला कंपनी पुढील आठवड्यात मुंबईत वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये 15 जुलैपासून शोरूम सुरू, आता भारतीयांनाही खरेदी करता येणार टेस्लाच्या आलिशान कार।